नमस्कार. आज बदनापूर दैनिक गावाला गावकरी या खबरेचे बदनापूर तालुका प्रतिनिधी यांच्यावर भाड हल्ला झालेला आहे. आज आपण आलेलो आहे जालना घाटी रुग्णालयामध्ये. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की हे भाड हल्ला हा कशाच्या संदर्भावर वाळूमाफीची हे दिल्याबद्दल. माझ्याकडं गावकरी हा दैनिक प्रतिनिधी असल्यामुळे मी बदनापूरला नेहमी म्हणजे एक बुलंद आवाज म्हणून काम करत असतो निर्भीडपणे पत्रकारितेमध्ये. तर मग ते प्रशासकीय असो किंवा कुठलंही काम असो निर्भीडपणे करायचं हे माझं थांबलेलं असतं. त्यामधून मागच्या 8 ते 15 दिवसापासून वाळू टेंडर चालू झाले. बदनापूर तालुक्यामध्ये वाळूचा म्हणजे एक बालेकिल्ला झालेला आहे. सिंडिकेट तयार केलं या लोकांनी आणि याच्यात काही महसूल विभागाचे अधिकारी पण आहेत, काही पोलीस प्रशासनामधले पण आहेत. यांच्या संगनमताने हा हल्ला करण्यात आलेला, कारण की त्यांच्या हत्तेखोरीमुळं हे जे वाळू माफी आहे इतके मुजोरपणाने झालेले की ते सर्वसामान्य व्यक्ती जर तक्रार दाखल करायला गेला किंवा कुठं काही विचारायला गेला तर त्याला प्रशासन आणि वाळू माफी दोघही त्याला म्हणजे एकतर संपवायचं ह्या हेतूनेच हल्ले करताय. त्याच्या अगोदरही माझ्यावरती 2 वेळेस हल्ला झालेला आहे आणि त्यात मी तक्रारही दाखल केलेली, एसपीला वगैरे निवेदनही दिलेले. तरी देखील पोलीस प्रशासन याच्यावरती कुठलेही कठोर पाऊल उचलत नाही आणि महसूल प्रशासनाचे लोक तर पूर्णपणे ह्या वाळू माफी यांच्या पाठीशी. त्याच्यामुळे हे कुठल्याही कारवायाला पुढे बघत नाही आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना खूप त्रास आहे या तालुक्यामध्ये. वाळू टेंडर असो किंवा चोरट्या मार्गाने जी तस्करी केल्या जाते. 60 ते 70 ट्रॅक्टर आणि 20 ते 25 हायवा गाड्या आहेत बदनापूर तालुक्यामध्ये. टोटली झाले 4 महिन्यापासून पूर्णपणे तस्करीतून वाळू काढल्या जाते. याच्यावरती वारंवार कलेक्टर मॅडमचं आणि आमच्या या संदर्भात बोलणं पण झालेलं आणि मॅडमनी त्या संदर्भात काम करण्याचे आदेशही दिले, तहसीलदार असो, मंडळ अधिकारी असो किंवा तलाठी. पण हे लोक त्यावरती बिलकुल लक्ष देत नाही आणि आमच्या सारख्यांनी थोडे बहुत प्रश्न उचलले शेतकऱ्याच्या बाबतीत. कुठली घटना घडली तर त्या संदर्भात हे वाळू माफियांना उचकटून द्यायचं काम महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन सर्वात अगोदर करत. त्याच्यामुळे असे भ्याड हल्ले माझ्यावर आज झालाय. त्याच्यानंतर आणखी पत्रकार जो कोणी आवाज उठवल्याच्या विरोधात त्याच्यावरती 100% हे जालना जिल्ह्याचं वैशिष्ट्यच झालेलं. हा फक्त बदनापूर साठीच नाही तर जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक पत्रकारासाठी ही चेतावणी आहे वाळू माफियांची, किंवा आमच्या विरोधात जर बातमी लावली तर आम्ही तुमच्यावरती हल्ला करणार. त्यांना कुठल्याही व्यक्तीच्या जीवाशी किंवा कशाशी काही पर्वा नाही, कारण की त्यांच्याशी पोलीस प्रशासन त्यांच्याशी जुटलेलं असल्या कारणाने ते कुणालाही घाबरत नाही. बदनापूर तालुक्यामध्ये कमीत कमी 20 ते 25 वाहन असे की त्याला कुठलेच नंबर प्लेट नाही. रात्रीच्या वेळेस ते भर चौकात थांबलेले असतात आणि पोलीस प्रशासनाचे वाहन तिथून राऊंडचे जातात येतात, पण त्यांना हटकत सुद्धा नाही. ग्रामीण भागात एखादा व्यक्ती जायचं यायचं असेल तर त्याच्या मनामध्ये अशी भीती तयार झालेली व ह्या गाड्या नेमक्या चोराच्या आहेत की वाळू माफियाच्या आहेत. म्हणजे खूप मोठा भयभीत प्रश्न आहे हा बदनापूर तालुक्यासाठी. लाजिरवाणी गोष्ट आहे की याच्यातनं जर आज माझा जीव वाचलाय हे मी मानतो, पण याच्यानंतर कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा जीव जाणार एवढं मात्र नक्की. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने आणि महसूल प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करून या असल्या माझ्यावर हल्ला केलेले हे तर ऑलरेडी एक गुन्हेगार त्यातला म्हणजे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत. याच्यावरती 307चा गुन्हा दाखल आहे आणि याच्यावर 2 रॉबरीचे गुन्हे दाखल आहे. म्हणजे हे गुंड शाहीचे लोक आहेत सगळे आणि यांना पाठिंबा पण वाळू टेंडर आणि महसूल प्रशासन यांचं आहे. कारण की मी 3-4 दिवसापूर्वी टेंडरच्या बाबतीत एक बातमी छापली असल्या कारणाने तिथल्या बाकीच्या वाळू माफियाची आणि यांची संगनमताने बैठक होऊन यांनी सर्वांनी
एक षडयंत्र करून मला संपवण्याचा विचार केला होता, पण मी माझा जीव त्यांच्या तावडीतून वाचू शकलो आज. पण याच्यानंतर दुसरा कुठलाही व्यक्ती जर त्यांच्या विरोधात आवाज उचलल तर हे 100% त्याचा संपवल्याशिवाय राहणार नाही. पोलीस स्टेशनची काय कारवाई? पोलीस स्टेशनची आणखी कुठली कारवाई नाही. मी काल गेलो, तिथं गेल्या असता मला खूप त्रास होत होता आणि एकटा असल्यामुळे रोडवरच्या लोकांनी आणि माझे एक मित्र आहेत, त्यांनी मला आणलं. ते स्पॉट वरती होते, ते नेमके आले, त्यांनी बघितली परिस्थिती काय होती ते. तर हॉस्पिटलला नेणं खूप गरजेचं असल्यामुळे सगळ्यात अगोदर हॉस्पिटलला नेलं. त्याच्यानंतर त्यांनी रेफर केलं जालना हॉस्पिटल घाटीला. घाटीमध्ये आल्यानंतर सिटी स्कॅन वगैरे झालंय. सिटी स्कॅन मध्ये तर काही हे नाही, पण माझे हाडे फ्रॅक्चर झाले 2-3 ठिकाणी, पायाचे आणि खांद्याचे. बाकी पोलीस प्रशासनाचे आमचे दीड जमादार येऊन भेट देऊन गेले, पण रिपोर्ट आलेले नसल्या कारणाने त्यांनी ते जॉब घेतलेला नव्हता. पण ते म्हणे रिपोर्ट आल्यानंतर मी तुमचा जॉब घ्यायला भेट दे. तसं माझ्या मित्र कंपनीने DYSP, ऍडिशनल SP आणि SP साहेब यांना सविस्तरपणे सर्व माहिती पाठवलेली आणि विश्वास आहे मला की DSP साहेब, कुलकर्णी साहेब 100% कारवाई करतील. थँक्यू.